नमस्कार, मी आर.डी. पाटील. सिद्धेश्वर देवस्थान गेले 600-700 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मी परंपरेने आम्ही पाटील कुटुंबियाचे पुजारी आहोत. ही माझी आज 4थी पिढी मी इथे पूजा करतोय. गेले 20-25 वर्ष मी या ग्रामपंचायतीचा सरपंच असल्यामुळं सरपंच झाल्यानंतर पहिलं काम या घाटाचं जीर्णोद्धाराचं केलेलं आहे. एक डस्टबिन शेड याच्या बाजूला केलं आहे, एक स्मशान केलं आहे. बाजूला ज्या कंपन्या आहेत त्याच्या CRS फंडाचा उपयोग, जिल्हा परिषदेच्या फंडचा उपयोग करून या देवळाचं जास्तीत जास्त सुशोभीकरणाचं काम आम्ही केलेलं आहे. गावातले 2006 ते 2008 साली 20 लाख रुपये लोकवर्गणीतून आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आपली ही मंदिराची वास्तू आहे ती जशी आहे तशी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आम्ही अजूनपर्यंत राखलेला आहे. बाहेरचं जरी डेव्हलपमेंट खूप आता केलेलं असेल तरी वास्तूचं हे शाश्वत राखण्याचं काम आम्ही ग्रामस्थ, इथले सगळे विश्वस्त आणि पुजारी आणि ग्रामपंचायतच्या मार्फत करतो. एवढं सहकार्य आम्हाला कंपन्यांचं आणि इतर लोकांचं घेता येईल तेवढं घेतो आहे. हे वास्तूचं वास्तव्य टिकवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी इथे केलेलं आहे. एक आता हा सप्ताह चालू आहे, तो गेले 65 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आम्ही इथेच करतो आहे. रामनवमी, हनुमान जयंती 15 दिवस उत्सव आम्ही करतो आहे. 165 वर्ष हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाटक आम्ही स्वतः ग्रामस्थ इथले करतो. यात शिवरात्रीचा मोठा उत्सव, जे परंपरेने मोठा उत्सव आज काय जसा चालू आहे त्या जोमाने इथे चालतो आहे. मोठी यात्रा भरते. श्रावणामध्ये 4 सोमवारी इथे दर्शनाला गर्दी असते. स्वयंभू स्थान असल्यामुळं लोकांना शाश्वत आहे, दर्शन आणि गंगा आहे याची प्रचिती लोकांना आलेली आहे. त्यासाठी श्रावणात आणि शिवरात्रीला मोठी गर्दी असते. ते वास्तव टिकवण्याचं काम आम्ही सगळं ग्रामस्थ आणि विश्वस्त ग्रामपंचायतीच्या वतीनं केलेलं आहे. आता बरेचशा चॅनलने यूट्यूबमध्ये लोकांनी मुलाखती घेऊन बरेचसे चॅनलला यूट्यूबला सर्च केलं आहे. त्याचा प्रसार या देवस्थानचा होतो आहे. जसं लोकांना समजतं तशी या 600 वर्षापूर्वीचं मंदिर जसं आहे तसं ठेवलं आहे. बघायला लोकांची गेल्या श्रावण महिन्यात चालू झाल्यापासून गर्दी आहे. गेल्या सातत्यानं श्रावण महिन्यात गर्दी असते. पण यावर्षी चॅनलवाले जो आमचा प्रसार करतात मनापासून त्यांना धन्यवाद देतो की एक 600 वर्ष 700 वर्षाची वास्तू तुम्ही लोकांना दाखवता आणि जशीच्या तशी ठेवलेलं आहे. सगळं मेंटेन आहे, स्वच्छता नीट असते. आम्ही इथे राहण्यासाठी रूमची व्यवस्था केलेली आहे. लग्न कार्य करता एक आता स्टेजचं एक 25 लाख आमदार निधी वापरून एक मोठं स्टेजचं काम केलेलं आहे. लग्न कार्याला, छोट्या मोठ्या कार्याला पण इथे कमी रुपये, फक्त मानधन 10,000 रुपये घेऊन, म्हणजे पनवेलसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या वास्तू मंडपाचं, सभामंडपाचं 1 लाख रुपये भाडं घेत असतील. आम्ही नाममात्र एक मंदिराकरता खर्च चालावा म्हणून एक 10,000 रुपये घेऊन लोकांना इथे व्यवस्था करतो आहे, जेणेकरून लोकांची सोय होईल आणि या मंदिराचं वास्तव्य टिकेल असं सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे. मनापासून तुम्ही चॅनलला माझी मुलाखत घेतली मग तुम्हाला धन्यवाद देतो. थांब.